खर्डा चौक या ठिकाणी सर्वच महापुरुषांची जयंती उत्सव या ठिकाणी मनोगत होईल, मार्गदर्शन होईल। मी प्रथमतः या ठिकाणी विनंती करतो हसायचं काम समोर तुम्ही अलीकडून या पुरुष मंडळीचं तिकडे या तुम्ही की ज्यांचे पुतळे परदेशामध्ये उभा आहेत, एक डॉक्टर अण्णाभाऊ साठे आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। या देशाची ओळख त्यांच्यापासून होती आहे, खूप महत्वाचं आहे। आपण आज या लढाऊ माणसाच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण सगळीकडे बोललं पाहिजे, भूमिका मांडल्या पाहिजे, नाही तर येणारा काळ हा आंधळ्यांचा काळ असेल। जर येणाऱ्या पिढीला तुम्ही जर काही दिलं नाही, तुमची पाईपलाईन जर तुम्ही कट केली तर पुढचं पीक जळणार आहे, आणि पुढचं पीक जळून द्यायचं नसेल तर तुम्हाला पाईपलाईन पक्की ठेवावं लागेल, म्हणजेच तुम्हाला विचार सांगावेच लागतील येणाऱ्या पिढीला। नाही तर मग पुढारी सुद्धा काय भाषण करतील तुम्हाला माहिती आहे। पुढच्या काळामध्ये नेतृत्वाला सुद्धा समाजाला उपदेश करत असताना या देशामधल्या महापुरुषांनी काय काम केलं हे सांगता आलं पाहिजे। कारण वाचन कमी झाले, बाकीचं वाचन जास्त वाढले। आमच्या काळामध्ये मॅडम आम्ही वाचायचो, शबनम असायची, पुस्तक असायची। आपल्याला नाही ऐकासाठी लढावं लागणार आहे। दुसरी मात्र अध्यक्षांनी अमित भाऊने आता सांगितलं की खर्डा चौक येथे आम्ही जयंतीचा कार्यक्रम सुरू, खूप मोठी गोष्ट नाही, पण ज्या महामावानी पूर्ण रक्ताचं पाणी केलं आपल्यासाठी, तळागाळातील लोकांसाठी झटले, त्यांच्यासाठी आपण विचारासाठी एक पुतळा लावू शकत नाही का, अभिवादन करू शकत नाही का? ही विचाराची लढाई आहे। त्या विचारासाठी नगर परिषद, जामखेड नगर परिषद तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि पूर्ण ताकदीने उभी आहे। जी गरज लागेल, घरकुलाचा विषय असेल, आता बरेचसे आम्ही दोन आमचे बोलणं झालं की बरेचसे आमचे अतिक्रमण, काही जागा घर राहिलं नसल्यामुळे अतिक्रमण, तर काही दिवसापूर्वी त्याचं जी आलं 2011 पूर्वीचं जर तुमचं घरपट्टीचं क्लिअर असेल तर त्या घरपट्टीचं क्लिअर असेल तुम्हाला नियमात सगळे जागा होतात, तुम्हाला त्याच्यानंतर घरकुल पण मंजूर करता येईल। त्याची चौकशी तहसील ऑफिसला तुम्ही या किंवा माझ्याकडे या, त्याचा आपण त्याचा जी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने नियमाकुल करता येईल, तुमचं घर ते करता येईल। आणखीन नाना बऱ्याच समस्या केलेली तर सगळ्याला आपल्याला आणखीन लक्ष द्यावं लागणार आहे। मी जेव्हा समाजात वापरतो त्यावेळेस अण्णाभाऊंचे विचार काय होते। अण्णाभाऊ जन्मले त्यावेळेस 1920 वर्ष होतं आणि त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं आणि आपल्याला कल्पना नसेल बऱ्याचशा लोकांना, इंग्रजांच्या राज्यात त्यांच्या विरुद्ध किंवा समाज एकत्र करण्यासाठी किती दहशत होती ते कल्पना करू शकत नाही, अशी परिस्थिती होती। कोणी सभा घेऊ शकत नव्हतं, कोणी एकत्र येऊ शकत नव्हतं, कारण इंग्रजांना माहिती होतं लोक जर एकत्र आले, भारतीय जर एकत्र आले तर त्यांचं राज्य जाणार। आणि हाच मुद्दा अण्णाभाऊंनी ओळखला। असं नाही तर कोणत्या मार्गाने एकत्र करायचं, तर एक शाहिरीतून, गाण्यातून आणि लेखनातून त्यांनी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि तेच समाज एकत्र झाल्यामुळेच आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे। हे अण्णाभाऊची किमया आहे, हे विसरण्याचं नाही। हा विचार 1920 पासून सुरुवात झालेला आहे। मित्रहो, अण्णाभाऊचे या देशावर खूप उपकार आहेत। तुम्हा आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि अशा माणसाला आपण कायम स्मरणात ठेवावं, त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि जीवनामध्ये खूप संघर्ष केला त्यांनी, कादंबरी, कथा, नाटक यांच्या माध्यमातून
रयतेच्या जनतेच्या सर्व व्यथा ह्या समोर मांडल्या. पीडित समाज, वंचित समाज यांचे सगळे ज्या अडचणी आहेत त्या या माध्यमातून समोर मांडल्या आणि या सर्वांचा ते आवाज बनले. अगदी रशियामध्ये जाऊन आपल्या साहित्याचा झेंडा त्यांनी रोवला आणि आता सांगितलं 7 समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या भारताची संस्कृतीचे दूत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बनले. कसं होतं हे लोकांना माहीत झाल्याशिवाय लोकांना पुढचं भविष्य पाहता येत नाही. अण्णाभाऊने तेच मांडलं की त्या काळातल्या प्रत्येक माणसाच्या पोटासाठी मुंबईला जायचा, सगळा महाराष्ट्र मुंबईकडे जायचा, पोट भरण्यासाठी तिथे हमाली करायचा, वेगवेगळी कामं करायचा, पण तो पोट भरायला गेल्यानंतर त्याच्या जीवनाची काय तारांबळ होती ही त्यांनी व्यक्त केली. अशा अनेक गोष्टी की ज्या गोष्टीवर प्रकाश टाकल्यानंतर आपल्याला आपल्या भविष्याकडे पाहताना किंवा भूतकाळ पाहिल्यानंतर भविष्याकडे पाहताना काहीतरी विचार करावा लागतो आणि हा विचार अण्णाभाऊने तुम्हा आम्हा सगळ्यांना दिलाय. त्यांना अभिवादन करतो. उशीर झाल्यामुळे जास्त न बोलता